Okay, so warm welcome once again to all of you. पुन्हा एकदा I welcome you all for this series. आज आपला डे 6 आहे आणि डे 6 मध्ये आपण कंटिन्यू करतोय सेल्फ लव्ह. ओके, सेल्फ लव्ह कंटिन्यू याच्यासाठी करतोय की काल एकाच दिवशी सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्या तर कदाचित लोड जास्त झाला असता, म्हणून थोडंसं विभागून आणि त्यातला थोडासा स्वतःला एक कॉन्फिडन्स भरण्यासाठी काल आपण थोडासा काही समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो सेल्फ लव्ह साठी. राईट, आत्मसन्मान आपण समजला आणि अजून बऱ्याच काही गोष्टी. राईट, सो लेट्स गेट स्टार्टेड. बिफोर दॅट लेट्स डू अ शॉर्ट प्रेयर. इनवोक द ब्लेसिंग्स. हे परमेश्वरा, संपूर्ण स्पिरिच्युअल हायरार्की, आपल्या सगळ्यांचे गुरुजन, सगळ्यांचे सद्गुरु, प्राणी किलिंगचे जनक मास्टर चुआ बक्सुई, all the great ones, holy gurus, holy masters, gods of miracles, angels of telepathic communication, angels of NLP, lords of karma. We invoke your blessings today in this session of self-love. Thank you for the miraculous healing. Thank you for this love on us. Thank you. In full faith. All of you, good evening, and I welcome you all again for this session. Warm welcome. आजच्या सेशन मध्ये इट्स गोइंग टू बी टू वे. मला सगळ्यांचे व्हिडिओज ऑन हवे, राईट, आणि जस्ट मेक शुअर की आपण जिथे कुठे बसला असाल तर जे मी इन्स्ट्रक्शन तुम्हाला देईन ते व्यवस्थित तुम्ही फॉलो करताय, कारण की व्हॉट यू विल चेंज टुडे, राईट. मी समजू शकतो की दांडेकर ताई मला दिसताय तिथे ट्रेन मध्ये. ओके, नो प्रॉब्लेम. बट रेस्ट ऑफ यू, whosoever you are at home, please switch on your TV. Please switch on your video camera so that I can see you properly आणि मला दिसेल तुम्ही काय करताय, कारण आजचा हा सेशन अत्यंत महत्त्वाचा आहे. Alright. So coming back, to the self love part. आपण बघितलं काल सेल्फ लव्ह मध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. आत्मप्रेम, आत्मसन्मान, आत्मशक्ती, इनर ब्युटी, आत्मसौंदर्य, आत्मीय सौंदर्य, याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी काल पाहिल्या. काही आपले बॉडी पार्ट्स जे आपल्याला सांगतायत की मी ओके नाहीये, मी नादुरुस्त आहे, मी आजारी आहे, मला लक्ष द्या, मला लक्ष द्या. या बॉडी पार्ट्स विषयी आपण काल त्यांनी दिलेला मेसेज आपण काल आपल्या मनाच्या डोळ्यांनी, आपल्या मनाच्या हाताने आपण तपासून बघितलं सगळ्यांनी, आणि त्या बॉडी पार्टला जाऊन आपण मेसेजेस दिले. आय लव्ह यू, प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम सॉरी आणि थँक्यू. येस, आठवतंय सगळ्यांना? आठवतंय. ओके. आता आजचा जो व्हिडिओ आहे, आज मला खरं सेल्फ केअर किंवा सेल्फ लव्ह हे आज दुसऱ्या दिवशी याच्यासाठी फॉरवर्ड करायचं होतं, कारण त्या कालच्या भागाचे ऍक्च्युली 2 पार्ट होते. सो आय थॉट आय विल डिवाइड दिस बाय 2 आणि मग डे 6 ला आपण हा भाग घेऊया. आज जे आपण अनुभवणार आहात ते अल्टिमेट असणार आहे. आज जे आपण अनुभवणार आहात हा व्हिडिओ मी तुमच्या सगळ्यांशी शेअर करणार आहे फेसबुक वरती, आपल्या युट्यूब वरती. हा व्हिडिओ तुमच्याकडे असणारच आहे आणि इट विल बी देअर विथ यू फॉर एव्हर टिल द टाइम इट इज देअर इन युट्यूब. राईट, हा व्हिडिओ तुम्ही डाउनलोड पण करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये आणि कितीही वेळा तो ऐकू शकता. ओके, कारण आज जी तुम्हाला थेरपी मिळणार आहे ती थेरपी अल्टिमेट असणार आहे सेल्फ लव्ह साठी. वन ऑफ द अल्टिमेट थेरपी किंवा वन ऑफ द अल्टिमेट संस्कार आपण आपल्यावरती करणार. सो आर यू रेडी फॉर इट? येस, आर यू रेडी फॉर इट? तुम्ही जिथे कुठे असाल तिथे ताट बसा. हे आपले दोन्ही शोल्डर्स जे आहेत ते शोल्डर्स असे जर असतील तर असे करा, नीट व्यवस्थित ताट बसा. बऱ्याचशा वेळेला आपण परिस्थितीमुळे, मनस्थितीमुळे, आजूबाजूच्या वातावरणामुळे, घरातल्या वातावरणामुळे, ऑफिसच्या काही बर्डनमुळे आपले शोल्डर्स जे आहेत ते हळूच असे झालेले असतात. आपल्याला कळतही नाही की आपल्याला पोक कधी आला आणि त्या वजन जे आहे ते आपल्या शोल्डर्स वरती असतं. कसलंही वजन असू शकेल, जबाबदारीच असेल, सडनली पडलेली जबाबदारी असेल. ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं पण जबाबदारी पेलता येत नाही काही आधीचे 2-3 महिने पूर्ण समजून घेण्यासाठी, आणि मग सडनली आपल्याला बॅकएक वगैरे सुरू होतात, नाही समजत आपल्याला, पोक निघतो थोडासा सडनली. या जसं जसं आपण आपलं वय वाढतं तेव्हा आपली बॉडीची काय क्षमता असते त्याच्यानंतर द बॉडी स्टार्ट्स टू डिसेंड डाऊन, थोडीशी डिसूड किंवा थोडीशी इट स्टार्ट्स टू बिकम ओल्डर. त्याची कॅपॅसिटी, त्याची इम्युनिटी, त्याची WBC थोडीशी कमी होतात, प्रतिकारशक्ती कमी होते, द बॉडी बिकम्स ओल्ड. तर फर्स्ट थिंग व्हॉट हॅपन्स,
की जो हा शोल्डर पार्ट आहे तो शोल्डर असं थोडंसं व्हायला सुरुवात होतं. त्यामुळे शोल्डर ताट ठेवा. निकिता ऐकतेस का तू? शोल्डर ताट, सगळ्यांना ताट बसा. आजच्या सेशन मध्ये जस्ट मेक शुअर दॅट यू सिटिंग विथ युअर स्पाइन इरेक्ट प्रॉपरली. प्रेफरेबली खुर्चीमध्ये बसा. ज्योती, रागिणी वैद्य, स्वाती पिसाळ, तुम्ही ऐकताय मी असून करतो. जस्ट मेक शुअर दॅट यू सिटिंग. ऑलराइट, मी काही म्युझिक प्ले करणार आहे आणि म्युझिक प्ले करत असताना तुम्हाला काही अफर्मेशन्स आपल्याला मी म्हणायला सांगणार आहे. ते अफर्मेशन्स जेव्हा तुम्ही म्हणत असाल, जेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा ते अफर्मेशन्स हळूहळू हळूहळू त्याची जो आवाज आहे त्याच्या आवाजाचं प्रमाण वाढणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला सांगितलं की आय एम सेफ असं जर तुम्ही आता सांगितलं तर नंतर 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 ते थोडं मोठ्याने थोडं मोठ्याने थोडं मोठ्याने आणि नंतर संपूर्ण ती तुमच्या रूम मध्ये जिथे तुम्ही कुठे असणार आहात तिथे तुम्ही ते मोठ्याने म्हणणार आहात. I am safe is just an example. There are some different statements which I will give you, different affirmations I will give you, आणि ते तुम्ही म्हणणार आहात. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हे आपण का करायला पाहिजे आणि हे केल्याने काय फरक पडणार आहे. हे केल्याने काय फरक पडणार आहे? जे प्राणिक लिंग शिकले त्यांनी आपला औरा तपासा. जे प्राणिक नाही शिकले इट इज स्टील ओके, नो प्रॉब्लेम. और नाही तपासतायत नो प्रॉब्लेम. जे आपला व्हिडिओ बघणार आहेत त्यांना सुद्धा काही जरुरी नाही की त्यांनी प्राणिक लिंग शिकलं असेल. That will make a lot of difference immediately. You might not understand, but what you will definitely understand की एखादा बॉडी पार्ट जर आपला दुखत असेल किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला अस्वस्थता असेल, एखाद्या ठिकाणी आपल्याला नाही समजत असेल, इफ यू आर रेस्टलेस इन सम पार्ट ऑफ युअर बॉडी आणि ती या सेशन नंतर समजा जर थांबली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये युट्यूबवरती ऐकत असाल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्ही हे तुम्हाला बरं वाटलं. युअर कमेंट माइट मोटिवेट सम अदर पीपल टू लिसन टू द व्हिडिओज फॉर पीपल हू यू आर फॉलोइंग आणि आपण त्यांच्या जीवनात काही बदल आणू शकतो. क्लिअर होत आहे? येस. सो प्लीज सिट विथ युअर स्पाइन इरेक्ट. एकदम व्यवस्थित. पाठीचा कणा कुठेही वाकलेला नको, कुठेही आपण दबेपणा नको. एकदम छाती बाहेर काढा. स्लोली अँड स्टडीली. इनहेल आणि एक्सेल स्लोली. एकदम मंद आवाजात मी काही म्युझिक चालू करतोय आणि तुम्हाला मी काही इन्स्ट्रक्शन देत राहणार आहे. त्या फक्त शांतपणे फॉलो करायचे. जीभ आपली टाळाला असेल, कनेक्ट टंग टू द पॅलेट. आवाज येतोय सगळ्यांना? जीभ काढूला लावा. स्माइल. खांदे पूर्णपणे बाहेर काढा. गेट युअर चेस्ट आउट. पूर्ण ताट बसा. काढा छाती बाहेर. दोन्ही हात मोकळे असणार आहेत. सावकाश श्वास घेत राहा. म्युझिकवर कॉन्सन्ट्रेट. माझ्याबरोबर सगळ्यांनी म्हणा, आय एम कॉन्फिडंट. I am becoming confident every day. Yes, I am safe. मी सुरक्षित आहे. म्युझिकवर लक्ष. पाठ अत्यंतपणे मोकळी करा. छाती बाहेर काढा. पण आय एम सेफ. I'm becoming confident every day. I love myself. बघा बरं स्वतःवरती प्रेम करताय. स्वतःशी संवाद करताय रोज. स्वतःला विचारताय मी कसा आहे, मी कशी आहे. आपल्या मनासारख्या ज्या गोष्टी आहेत
ते आपल्या अगदी व्यवस्थित आपण करू शकताय. माझ्याबरोबर सगळ्यांनी म्हणा, आय डिझर्व टू बी हॅपी. आय एम सेफ इन दिस युनिवर्स. मी आनंदी राहण्याच्या प्रक्रियेत आहे. मी सतत आनंदी राहण्याच्या प्रक्रियेत आहे. छाती बाहेर, खांदे बाहेर, व्यवस्थित, पाठ अत्यंत सरळ असणार आहे. स्वतःला कॉन्फिडेंटली फील करा. आपण गमावलेला आत्मविश्वास पुन्हा एकदा आणण्याचा प्रयत्न करा. म्हणा, आय एम युनिक. आय एम कॉन्फिडंट. आय लव्ह माय सेल्फ. मोठ्याने बोला, आय लव्ह माय सेल्फ. जशी जशी म्युझिक वाढत राहील तसं त्याचं याचं प्रमाण वाढवत जा. म्हणा, मी सुरक्षित आहे. मी स्वतःवरती प्रेम करतो आणि स्वतःवरती मी सतत प्रेम करत राहीन. आय लव्ह माय सेल्फ. आपल्या खांद्यांकडे लक्ष. छाती बाहेर काढा. मान वरती. आकाशाकडे बघा. म्हणा, आय एम कॉन्फिडेंट. आय एम एक्स्ट्रीमली कॉन्फिडेंट. मी स्वतःवरती प्रेम करतो. आय कॅन फॉरगिव्ह इझिली. I love myself. Love, joy, and peace is all I know. I can let go easily. I detach myself from negative energies. इनहेल आणि एक्सेल करत राहा. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण आपल्याला एक स्वतःला एक गिफ्ट घेतोय. व्हिज्युअलाइज करा. स्वतःचा वाढदिवस सेलिब्रेट करतोय. मागे म्युझिक चालू आहे. आजपर्यंत आपला वाढदिवस कदाचित सेलिब्रेट झालेला नसेल. इट इज ओके. लेट पास्ट बी रिपेअर्ड. आत्ता प्रेझेंटची गिफ्ट घेऊया. उभे राहा. स्वतःसाठी टाळ्या वाजवा. क्लॅप. स्वतःला क्लॅप करा. स्वतःला गिफ्ट देतोय आपण. आनंदी राहण्याचं गिफ्ट देतोय. आय एम हॅपी म्हणा. आय चूज हॅपीनेस. एखादा बॉडी पार्ट आपला दुखत असेल त्याला म्हणा, सॉरी, तू काळजी नको करू. आता माझं लक्ष झालेलं आहे तयार. मी लक्ष घालीन याच्यामध्ये. तू पूर्ण बरा होशील. इनहेल एक्सेल. आपल्या बँक अकाउंट कडे बघा. पैशाच्या पाकिटाकडे बघा. चेकबुक कडे बघा. स्माइल. ज्या बँकेत आपण पैसे ठेवले असतील, ज्या स्टॉक मध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट केले असतील, त्याकडे आपल्या मनाच्या डोळ्यांनी बघा. ज्या कंपनीतनं आपल्याला पैसे मिळत असतील, ज्या ठिकाणून आपल्याला पैसे मिळत असतील, आपल्या घरातल्यांना पैसे मिळत असतील, आपल्याला पेन्शन मिळत असेल, त्या सगळ्या चॅनल्स कडे पहा. स्माइल. दोन्ही हात जोडून थँक्यू म्हणा. थँक्यू. आजपर्यंत ज्या यशामध्ये थँक्यू.
थँक्यू, कृतज्ञ आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू, मी आभारी आहे म्हणा. एक्स्ट्रीमली थँक्यू, एक्स्ट्रीमली थँकफुल. सावकाश श्वास घ्या. Inhale and exhale. Be aware of your whole aura, the entire body. मी एनर्जी, आशीर्वाद ही संपूर्णपणे असेच साठवा. दोन्ही हात मोकळे, पायाकडे लक्ष. अतिरिक्त ऊर्जा म्हणा, आय एम रूटेड. आय एम सेफ. आय एम ग्राउंडेड. मी सुरक्षित आहे. सो बी इट म्हणा, सो बी इट. स्वतःशी संवाद साधा. स्वतःला सांगा, थँक्यू फॉर ऍब्सॉर्बिंग, अंडरस्टँडिंग. स्वतःच्या मनाला सांगा, हे सगळं व्यवस्थित आत्मसात केलं असशीलच. थँक्यू. बॉडीला सांगा थँक्यू. Each and every cell of your body म्हणा थँक्यू. इनहेल आणि एक्सहेल स्लोली. हातापायाची मुवमेंट करायचा प्रयत्न करा. अतिरिक्त ऊर्जा जगातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळू दे. एव्हरी पर्सन, एव्हरी बीइंग बी ब्लेस्ड विथ दिस कॉन्फिडन्स, आत्मसन्मान, आत्मीय सौंदर्य, इनर ब्युटी, आत्मशक्ती म्हणजे इनर पॉवर, इनर स्ट्रेंथ. So be it. May all be blessed with forgiveness and forgetfulness, tenderness and warmness. So be it. तथास्तु. लिंक कट करा. थँक्स गिव्हिंग करूया परमेश्वरा, संपूर्ण स्पिरिच्युअल हायरार्की. थँक्यू. आपले सगळ्यांचे गुरुजन थँक्यू. आणि क्लिंगचे जनक मास्टर चौबक सुई थँक्यू. एंजल्स ऑफ एनएलपी, गॉड्स ऑफ मिरेकल्स, एंजल्स ऑफ टेलिपॅथिक कम्युनिकेशन, कर्माच्या देवता, सगळ्यांचे इनविजिबल हेल्पर्स जे आपल्याला इथे मदत करतात. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू. नमस्ते, गुड इव्हनिंग. I wish all of you a loving journey ahead. Thank you. Atma namaste. Link cut करूया. Everybody okay? थांबा. Yes, कसं वाटतंय तुम्हाला? You can unmute and talk about it. Just a minute. Hello. Everybody okay? कसं वाटतंय? आले का स्टेजवर ना परत सगळे? एखादा बॉडी पार्ट वगैरे काय दुखत होता तो झाला ओके दुरुस्त? राईट. जस्ट अ मिनिट, I will take. Okay, so did you find it good, valuable? जो आपण बऱ्याच वेळेला आत्मसन्मान आपला गेलेला असतो, कमी झालेला असतो,
शाळेमध्ये, कॉलेजमध्ये आपण काल पाहिलं आपल्या सेशनमध्ये, आपल्याला कोणतरी हिणवतं, कमी दाखवतं मार्कांमुळे, ह्याच्यामुळे, त्याच्यामुळे, बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये, घरामध्ये कुठेतरी आपल्याला सतत कमी दाखवलं जातं आणि कुठेतरी आपण सबकॉन्शियस माइंडला आपण किंवा आपल्या मनावरती आपण विचार करतो, अरे खरंच मी लायक आहे का? हा व्हिडिओ त्याच्यासाठी. सेल्फ लव्ह. ओके, थांबूया. राईट, उद्या काहीतरी नवीन येईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं तुम्ही सांगा, मला कमेंट करा. इथे नाही दिलात तर आपल्या ग्रुपवरती द्या, इट स्टील ओके. जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा आणि तुम्ही जास्तीत जास्त ऐका. तुम्हाला असं वाटलं डाऊन झालंय किंवा तुम्हाला आता ऑफिसमध्ये आहात किंवा तुम्हाला असं वाटतं काहीतरी ऐकायला, ओके, लिसन दिस. नक्की काय काय समजत नाही असं म्हणजे हो का नाही? हो. ओके, सो थँक्यू. थँक्यू. आय एम फाईन, आय एम फाईन. या काही जणांचे तुमचे व्हिडिओ बंद आहेत, पण आय एम शुअर दॅट यू लिस्निंग टू दिस प्रॉपरली. बरेचसे लोक असे स्तब्ध. आम्ही एका मी जेव्हा हे सेशन जेव्हा आम्ही काही ग्रुपमध्ये केलं तेव्हा असं म्युझिक घेऊन काहीतरी स्वतःला गिफ्ट देणं जेव्हा आम्ही सांगितलं लोकांना, बर्थडेला स्वतःला तुम्ही स्वतः गिफ्ट करा, ते ऍक्च्युली गांगराल झालं लोकांना की व्हॉट यू सेइंग. राईट, कारण आपण घरात सगळ्यांचे वाढदिवस करतो, पण बऱ्याच वेळेला आपण आपले वाढदिवस राहतात, नाही होत, तेवढा पुरता होतात. इट्स नॉट अ व्हेरी ग्रँड सेलिब्रेशन, राईट. सो इट इज क्वाईट पॉसिबल. ठीक आहे, तुमचा वाढदिवस येतो असेल समजा, स्वतःला गिफ्ट करा. ओके, बाय, टाटा, थांबतो मी.